तर ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनखं साताऱ्यात आणण्यात आली आहेत। या निमित्तानं पुरातत्व विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। लंडन येथील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मध्ये असलेल्या वाघनखांना ऐतिहासिक महत्त्व आहे। ही वाघनखं 3 वर्षांसाठी आता भारतामध्ये आणण्यात आली आहेत। साताऱ्यातील संग्रहालयामध्ये ती पुढील 10 महिने इतिहासप्रेमींना पाहता येणार आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी शिवाजी महाराजांचं जे वाघनख आहे त्यांच्या पब्लिकची जी प्रदर्शनी आहे ती आजच्या सुरुवात होतीये। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते तिघेही आज या ठिकाणी सातारा नगरीमध्ये आलेले आहेत। या कार्यक्रमासाठी पूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सातारा पोलीस दलाचे अंमलदार अधिकारी त्याचबरोबर होमगार्ड ही लावण्यात आलेले आहे। परंतु सातारा नगरीमधले जे नागरिक आहेत त्यांनी ह्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही अडचण येणार नाही याची देखील काळजी घेण्यात आलेली आहे आणि एक सणाचा आणि एक उत्सवाचा वातावरण जो आहे तो शहरात निर्माण झालेला आहे। तर याबाबत आपण बातचीत करतोय आपले प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडून। तुषार, सातारकरांमध्ये नेमकं कसं वातावरण आहे? महाराजांची जी वाघनखं आहेत ती आता साताऱ्यामध्ये दाखल झाली आहेत, सोहळ्याचं कशी तयारी सुरू आहे? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर संपूर्ण सातारा काय संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त आपल्याला त्या वाघनख पाहण्यासाठी आतुर झालेले आहेत आणि त्या वाघनखांचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमागात आपल्याला सातारा येथील संग्रहालयामध्ये थोड्याच वेळात पार पाडताना पाहायला मिळणार आहेत। हे नेमकं संग्रहालयामध्ये वाघनख कुठं असणार आहेत हे मी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। आपण पाहिलं असेल तर ज्या संग्रहालयामध्ये वाघनख आहेत त्या संग्रहालयामध्ये नागरिकांची कसून चौकशी आणि सर्व बॅगांची तपासणी करूनच त्यांना आपल्याला आतमध्ये सोडताना पाहायला मिळते आणि त्यानंतर सुरुवातीला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी आपल्याला सर्वजण सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला या साताऱ्यातील संग्रहालयामध्ये येतील आणि हा जो समोरचा परिसर पाहताय या परिसरामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी जी वाघनख वापरली त्या वाघनखांचं लोकार्पण आपल्याला ह्याच परिसरामध्ये होताना पाहायला मिळणार आहे। साधारणतः जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही वाघनख उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपल्याला खुली करताना पाहायला मिळणार आहेत। विद्यार्थ्यांसाठी ही मोफत असतील, मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी 10 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत। संपूर्ण या संग्रहालय परिसरामध्ये सध्या पोलीस बंदोबस्त आहे, कारण की ज्या वाघनखांसाठी महाराष्ट्र सरकार गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होतं त्या वाघनखांचा लंडन पासून महाराष्ट्राचा प्रवास अखेर पूर्ण झालेला आहे आणि ही वाघनखं आपल्याला महाराष्ट्रातील सह देशभरातल्या सर्व शिवभक्तांना आपल्याला पुढची 10 महिने सातारामध्ये पाहता येणार आहेत। साताऱ्यानंतर या वाघनखांचा प्रवास नागपूर असेल, कोल्हापूर असेल आणि त्यानंतर मुंबईमध्ये हा प्रवास सुरू असणार आहे, कारण की ज्या वाघनखांविषयी विद्यार्थ्यांनी इतिहास संशोधकांनी आपल्याला पुस्तक रूपी वाचन केलं होतं, संशोधन केलं होतं, मात्र आता ती वाघनख याची देही याची डोळा आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्यातून प्रेरणा घेताना मिळणार आहेत। त्या वाघनखांचं लोकार्पण सोहळा अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपलेला आहे। संपूर्ण साताऱ्याच्या नगरीमध्ये आता आपल्याला अनेक भागांमध्ये फुलांची आरास करण्यात आलेली आहेत, रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत। या ऐतिहासिक भूमीमध्ये थोड्याच वेळामध्ये आपल्याला ती वाघनख न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातल्या प्रेक्षकांना दाखवताना पाहायला मिळणार आहेत। थोड्याच वेळामध्ये आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारी ही वाघनख साताऱ्यामध्ये दाखल झाली आहे। थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होईल। यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। तर शिवतीर्थावरती कसा कार्यक्रम असेल याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारी वाघनख साताऱ्यात आलेली आहेत आणि या वाघनखांचं आज जंगी असं स्वागत करण्यात येणार आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, शंभूराज देसाई
हे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। ज्या ठिकाणाहून रॅली सुरू होणार आहे मुख्यमंत्र्यांची, त्या ठिकाणी मी आत्ता उभा आहे। याला शिवतीर्थ असं म्हटलं जातं। तुम्ही पाहू शकता हे शिवतीर्थ आहे, हे पोय नाक्याच्या परिसरामध्ये आहे आणि हे सध्या सजवण्यात आलेलं आहे। फुलांची आरास या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकूणच ह्या शिवतीर्थाला प्राचीन असं रंगरूप देण्याचा प्रयत्न सातारा नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि मी तुम्हाला सगळं इथलं आत्ता दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता या ठिकाणी अजिंक्य ताऱ्याची प्रतिकृती असेल किंवा प्रतापगडची प्रतिकृती असेल किंवा चार भिंतींची प्रतिकृती असेल, हे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। ही तैलचित्र आपण पाहू शकता, 3D मधली ही तैलचित्र आहेत। एकूणच याला पुरातन असं रंगरूप देण्याचा प्रयत्न सातारा नगरपालिकेच्या वतीनं, सातारा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सध्या मुख्यमंत्री काही तासात म्हणजे अगदी 1 किंवा 2 तासात या ठिकाणी पोहोचतील आणि या ठिकाणाहून खरं तर रॅलीला सुरुवात होईल। ही रॅली जी आहे ही रॅली वस्तुसंग्रहालय जे आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय या ठिकाणापर्यंत ही रॅली जाईल। याच्यानंतर वाघनखांच्या स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे आणि तसंच हा कार्यक्रम झाल्यानंतर साताराचं जे जिल्हा परिषद सभागृह आहे या ठिकाणी एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण सुद्धा केलं जाणार आणि यानंतर पत्रकारांशी, माध्यमांशी मुख्यमंत्री संवाद साधतील। एकूणच भरगच्च असा कार्यक्रम सातारा शहरामध्ये होतोय। वाघनख सातारा शहरात पोहोचल्याचा आनंद सातारकरांना झालाय। मात्र पुढील 7 महिने ही वाघनख साताऱ्यातल्या या वस्तुसंग्रहालयामध्ये असतील। महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या तसंच सातारा जिल्ह्यातल्या लोकांसाठी ही बघण्यासाठी पुढील 7 महिने ही वाघनख उपलब्ध असणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांतसह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा। तर पुढची बातमी ही राजकीय गोटातून येते। शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर असणार आहेत। अकोले विधानसभा मतदारसंघात शरद पवार मोर्चे बांधणी करणार आहेत। तर पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पवारांचा हा पहिलाच अकोले दौरा आहे। आगामी विधानसभेचं गणित लक्षात घेता पवारांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। तर जिल्ह्यातील अकोले इथं पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा पार पडणार आहे। शरद पवारांच्या स्वागतासाठी अकोले तालुक्यातील कार्यकर्ते देखील सज्ज झालेत। भाजपचे मधुकर पिचड हे पुन्हा शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये घर वापसी करणार असल्याची चर्चा सध्या जोर धरतेय। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेमध्ये शेतकरी मेळावा पार पडतोय। खरं तर हा शेतकरी मेळावा नाही तर कुठेतरी विधानसभेची मोर्चे बांधणी या निमित्तानं दिसते आहे। मी आता कार्यक्रम स्थळी आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांच्या सभेची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जवळपास 20 ते 25 हजार लोक बसू शकतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। स्वर्गीय अशोकराव भांगरे यांची 61वी जयंती आज साजरी केली जाते आणि या ठिकाणचे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत अमित भांगरे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि खरं तर अजित पवारांसोबत गेलेल्या इथले विद्यमान आमदार किरण लहामटे यांना शह देण्यासाठी कुठेतरी हा जो ही जी सभा आहे किंवा हा मेळावा आहे हा महत्त्वाचा ठरणार आहे। आपल्यासोबत अमित आहे। कशा पद्धतीने आज नियोजन आहे आणि पवार साहेबांचं कधी आगमन होईल आणि कशा पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आहे? आज खऱ्या अर्थाने लोकनेते स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आम्ही शेतकरी मेळा आयोजित केलेला आहे। पूर्ण महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते मंडळी वगैरे एकत्र घेऊन आम्ही हा मेळावा करतोय। आज खरं तर पक्षामध्ये फूट पडल्यानंतर जो तालुका कायम मागच्या 40 वर्षामध्ये आदरणीय पवार साहेबांसोबत राहिला, आज साहेबांचं प्रथमतः अकोल्या नगरीमध्ये त्यांचं स्वागत होतंय, आगमन होतंय। भव्य असं त्यांचं स्वागताची तयारी आम्ही केलेली आहे। कळस आमची जी हद्द आहे, कळसवरनं आम्ही बाईक रॅली घेऊन येतोय। अकोल्यामध्ये साहेबांचं ना भूतो ना भविष्य असं स्वागताचं नियोजन आम्ही तिथं केलेलं आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून जे काही आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत नक्कीच आम्हाला साहेब त्या प्रश्नांवर मार्ग देतील आणि सूचना देतील का पुढील काळामध्ये कशा पद्धतीने जायचं। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। पुढे एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे पूजा खेडकर प्रकरणात विभागीय आयुक्तांचा चौकशी अहवाल हा राज्य सरकारकडे आता सादर करण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या खेडकर यांच्या विरोधातील अहवालानंतर खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसांवरती अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि अहवाल व्हायरल करून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता। दोन्ही बाजूंची शहानिशा करून आता हा अहवाल सादर करण्यात आलाय। त्याचबरोबर विभागीय आयुक्तांना अशा प्रकारचे आदेश देण्यात आले। विभागीय आयुक्त चंद्रकांत
फुलकुणवार यांनी राज्य सरकारकडे हा अहवाल सादर केल्याचं कळतंय। तर याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडून। वैभव, पूजा खेडकर प्रकरणामध्ये नवनवीन अपडेट समोर येते, खुलासे होताना दिसतात, सध्याची काय स्थिती? विभागीय आयुक्त जे चंद्रकांत फुलकुंडवार यांना राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं आदेश दिलेले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर हिच्या विरोधामध्ये जो अहवाल राज्य सरकारला पाठवला होता, त्यानंतर पूजा खेडकर हिने सुहास दिवसेंवर अपमानास्पद वागणूक दिल्याचे आणि जो अहवाल राज्य सरकारला पाठवलाय तो अहवाल समाज माध्यमांमध्ये व्हायरल करून प्रतिमा मलिन केल्याचे आरोप केलेले होते। या सगळ्या आरोपांची दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात आरोप झाल्यानं सामान्य प्रशासन विभागाने जे विभागीय आयुक्त आहेत फुलकुंडवार यांना या प्रकरणात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले होते। त्यावरून विभागीय आयुक्तांनी पूजा खेडेकर यांचा एकूण प्रशिक्षण कालावधी जिथे जिथे झालेला आहे त्या सगळ्या प्रशासकीय विभागातून माहिती मागून चौकशी करून अहवाल जो आहे तो तयार केलेला होता आणि हा अहवाल आता राज्य सरकारला सादर करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे या अहवालात नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे आणि पूजा खेडकर हिच्याबद्दल या अहवालातल्या माहितीवरून राज्य सरकार नेमकी काही कारवाई करणार का, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार आहे। याचं कारण प्रशिक्षण कालावधी जो आहे तो महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांना देण्यात आलेला होता आणि त्यानुसार ही सगळी पुढची कारवाई जी आहे ती झालेली होती आणि त्यातून हा प्रकार उघड झाल्यावर आता राज्य सरकार काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी, अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।